आसनगाव नगरी सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून या पवित्र सोहळ्याला श्री विश्वात्मक जंगली महाराज आश्रम अंबवडे येथील परमपूज्य सद्गुरू ब्रह्मानंद महाराज यांची मंगलमय उपस्थिती लाभली. महाराजांच्या आगमनाने आसनगावातील आध्यात्मिक वातावरणात एक वेगळीच चैतन्यमय ऊर्जा संचारली. परमपूज्य सद्गुरू ब्रह्मानंद महाराज यांचे आसनगावात अत्यंत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. भाविकांनी महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि भक्तिभाव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. या सप्ताहात अनेक नामवंत कीर्तनकार आपली सेवा देत आहेत. याच सप्ताहात परमपूज्य सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांनी हबप योगेश महाराज सोळशी यांच्या सुमधुर आणि भावपूर्ण कीर्तनाचा श्रवण लाभ घेतला. योगेश महाराजांच्या वाणीतून प्रकट होणारे अभंग आणि त्यातील गहन अर्थ श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होते. ब्रह्मानंद महाराजांनीही अत्यंत एकाग्रतेने आणि भक्तिभावाने या कीर्तनाचा आस्वाद घेतला. एका सिद्ध संताने दुसऱ्या साधकाच्या वाणीतून प्रकट होणाऱ्या भगवंताच्या नामाचे श्रवण करणे हा प्रसंग आसनगावातील भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाजात धर्मनिष्ठा, नीतिमत्ता आणि सद्भावना वाढीस लागते. अशा सप्ताहांमुळे लोकांना एकत्र येण्याची, भक्तीचा अनुभव घेण्याची आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याची संधी मिळते. परमपूज्य सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांसारख्या महान संतांच्या उपस्थितीमुळे या सप्ताहाचे महत्त्व आणखी वाढले. त्यांची केवळ उपस्थितीच नव्हे तर त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे आसनगावातील भाविकांसाठी एक अनमोल ठेवा आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो आसनगावातील सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाला एक नवी दिशा देणारा सोहळा ठरत आहे. यावेळी परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांचा सत्कार माजी सरपंच व तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष प्रकाश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आसनगावचे ग्रामस्थ व हरिभक्त उपस्थित होते. वंदनसृष्टी न्यूजसाठी शुभम गुरव, आसनगाव.